नवी मुंबईतील एपीएमसी बाजारात जुन्नरवरून येणाऱ्या हापूस आंब्याची आवक सुरू झाली आहे। त्याचे दर डझन 200 ते 400 रुपयापर्यंत असून कडक उन्हामुळे हवी तशी विक्री होत नसून येत्या काही दिवसात पावसाळा सुरुवात झाल्यानंतर ग्राहक पसंती देतील तर आता होणारी आवकही वाढेल असा विश्वास व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे। त्याची चव कोकण हापूसपेक्षा चांगली आहे, कारण जुन्नर हापूस कोणत्याही केमिकलशिवाय नैसर्गिकरित्या पिकवला जातो असे मत व्यापाऱ्यांनी व्यक्त केले आहे। काय सांगाल, जुन्नरचा हापूस आलेला आहे, काय रेट आहे, आवक कशी आणि कसा रिस्पॉन्स? जुन्नरचा हापूस लवकर थोडा चालू झाला आहे वर्षी, उष्णता जास्त असल्यामुळे आंब्याला आवक बऱ्यापैकी आहे, उठाव कमी आहे गरमी असल्यामुळे। तो साधारणतः 200 रुपये डझन पासून 400 रुपये डझन पर्यंत विक्री होते। कोकणचा आणि जुन्नरचा हापूस मध्ये भरपूर फरक आहे। जुन्नरचा हापूस बिलकुल विदाउट केमिकल नॅचरल पिकवलेला असतो, त्याच्यामध्ये काही केमिकल हे काही नसतं। क्वालिटी ऍक्च्युली गरमीमुळे ऍक्च्युली थोडस गिराईक कमी आहे। पावसाचा काय परिणाम होईल? पाऊस पडला तर थोडे आंब्याची क्वालिटी पण वाढेल आणि आंबा थोडा महाग पण होऊ शकतो। जास्त दिवस नाही, स्टार्ट होऊन 8 दिवस होत आले, 8 ते 10 दिवस, अजून 2 आठवडे फार फार तर आले। आवक साधारणतः 15 ते 20 हजार डाग येत आहेत। किंमत सांगितलं ना की 200 रुपये डझन पासून 400 रुपये डझन पर्यंत आहे। आंब्यासाठी हा आंबा चांगला असतो। सेम हापूस कोकणातला पण आणि हा पण, दोन्हीकडे हापूस आंबा रसासाठी वापरला जातो। लोकनायक न्यूज